श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा नेमका कसा ठरणार आहे? करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुलणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन अडकलेली कामे पूर्ण होतील का? कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद टिकून राहील का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? आणि या आठवड्यात ग्रहांची स्थिती मिथुन राशीच्या व्यक्तींना कोणते नवीन संकेत देणार आहे? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विचार, संवाद आणि नवीन अनुभवांनी भरलेला राहणार आहे. या काळात तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना निर्माण होतील आणि त्यातून भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. काही गोष्टी अचानक बदलू शकतात, त्यामुळे परिस्थितीनुसार स्वतःला तयार ठेवणे आवश्यक राहील. कामाच्या क्षेत्रात तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि हुशारीमुळे लोक प्रभावित होतील. काही व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या पुढे मोठ्या संधीमध्ये बदलू शकतात. कौटुंबिक जीवनात काही भावनिक प्रसंग अनुभवायला मिळतील. जुन्या आठवणी पुन्हा समोर येऊ शकतात आणि त्यातून मन थोडे संवेदनशील होईल. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवणे अत्यंत गरजेचे राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचलल्यास फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा टाळण्यासाठी स्वतःला वेळ देणं गरजेचे राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता असून मनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात अनेक नवीन घडामोडी घडू शकतात. तुमच्या कल्पनाशक्तीचा आणि संवाद कौशल्याचा मोठा फायदा होईल. वरिष्ठ व्यक्तींशी झालेली चर्चा तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. काही व्यक्तींना अचानक नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि नवीन संपर्क मिळतील. मार्केटिंग, मीडिया, शिक्षण किंवा लेखन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काम करताना घाईघाईत निर्णय घेणे टाळा. सहकाऱ्यांशी संयमाने वागल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. आठवड्याच्या शेवटी एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहील. काही ठिकाणी अचानक खर्च वाढू शकतो, पण त्याचवेळी नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील तयार होतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबासाठी किंवा घरातील गरजांसाठी खर्च करावा लागू शकतो. या आठवड्यात अनावश्यक खरेदी टाळणे आवश्यक राहील. मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायातील व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासा. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक परिस्थिती अधिक स्थिर झालेली जाणवेल आणि मनावरील ताण कमी होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात कधी आनंददायी तर कधी भावनिक राहू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या छोट्या कारणावरून मतभेद निर्माण होऊ शकतात, पण तुमच्या समजूतदार स्वभावामुळे वातावरण पुन्हा शांत होईल. घरात शुभ कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही व्यक्तींना घराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक गहिऱ्या होतील. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि काही गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील, कारण छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते, जी पुढे महत्त्वाची ठरू शकते. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवण्याची किंवा छोटा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. जुन्या आठवणींमुळे मन भावूक होण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. सतत विचार करत राहिल्यामुळे झोपेची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. वेळेवर आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक राहील. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. योग, ध्यान किंवा प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळेल. काही व्यक्तींना जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे राहील. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेची परीक्षा घेणारा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय समजून घेण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. मित्रांच्या सहवासामुळे अभ्यासात थोडे विचलन येऊ शकते,
त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. सातत्य ठेवले तर आठवड्याच्या शेवटी सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रवास आणि नवीन संधी. या आठवड्यात अचानक प्रवासाचे योग तयार होऊ शकतात. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे छोटा प्रवास घडू शकतो. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्याचा फायदा होईल. काही व्यक्तींना नवीन नोकरी किंवा नवीन प्रकल्पासंदर्भात सकारात्मक बातमी मिळेल. परदेशाशी संबंधित कामे असतील तर त्यात हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी समोर आली तर तिचा विचार शांतपणे करा. घाईघाईत निर्णय घेणे टाळा. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायी अनुभव मिळू शकतो. आध्यात्मिक आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होईल. काही व्यक्तींना जीवनातील जुन्या घटनांबद्दल विचार करण्याची इच्छा होईल. देवपूजा, ध्यान किंवा नामस्मरण यामुळे मानसिक शांतता मिळेल. नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी मनात सकारात्मक ऊर्जा आणि नवीन आशा निर्माण झालेली दिसेल. उपाय. दर बुधवारी गणपती बाप्पांची पूजा करून ओय गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास हिरव्या वस्तूंचे दान करा. त्यामुळे मानसिक स्थैर्य, बुद्धीची वाढ आणि कामांमध्ये यश मिळण्यास मदत होईल. मिथुन राशीसाठी हा आठवडा नवीन विचार, अनुभव आणि बदल घेऊन येणारा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील आणि आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा आणि संयम ठेवणे गरजेचे राहील. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. आरोग्याची काळजी घेत मानसिक शांतता टिकवून ठेवणे आवश्यक राहील. योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणी सहज पार कराल आणि आठवड्याच्या शेवटी समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. धन्यवाद.